नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 10वी-12वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे। त्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम। जर तुमचा नवीन क्लेम असेल तर न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करा। जर तुमचा क्लेम त्रुटीमध्ये पडलेला असेल तर तुम्ही अपडेट क्लेम करू शकता। माझा नवीनच आहे म्हणून मी न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करून घेतो। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो। मी टाकून घेतो। या ठिकाणी आपल्याला टिक वगैरे काही करायची नाही आहे। डायरेक्ट आपल्याला ह्या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईलवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे। या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती शो होईल। या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे, तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे, अन्यथा आपल्याला क्लेम करता येणार नाही आहे। मी स्क्रोल करून घेतो। सिलेक्ट स्कीम कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी निवडून घ्यायची आहे। कोणती योजना आहे, शैक्षणिक कल्याण योजना आहे, आरोग्य कल्याण योजना आहे, आर्थिक कल्याण योजना आहे की सामाजिक कल्याण योजना आहे। आपली शैक्षणिक आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर सिलेक्ट स्कीम या ठिकाणी आपल्याला E02 ही स्कीम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे। 10वी-12वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी E02 ही स्कीम सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मी सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि वय आपोआप शो होईल। या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कितवीमध्ये आपल्या शिक्षण झालं होतं, 10वी मध्ये की 12वी मध्ये। आपल्याला 50% पेक्षा जास्त गुण मिळाले, मला 10वी मध्ये मिळाले म्हणून मी 10वी सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे, जी 10वी मध्ये पास झालेली शाळा होती त्याच शाळेचं नाव टाकायचं आहे, त्या शाळेचा ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी सीट नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बोर्ड या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पासिंग इयर, ज्या वर्षी आपण पास झालो ते वर्ष टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर प्राप्त गुण, त्यानंतर एकूण गुण मी संपूर्ण टाकून घेतो। त्यानंतर टक्केवारी आपोआप शो होईल। त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो। या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे। तुम्ही JPG PDF सुद्धा अपलोड करू शकता। या ठिकाणी आपल्याला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, त्यामध्ये आपल्याला 50% पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे। मी या ठिकाणी अपलोड करून घेतो। या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 11वीचा आयडेंटिटी कार्ड अपलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 11वीचा बोनाफाईड अपलोड करून घ्यायचा आहे, चालू वर्षाचा। तुम्ही 12वीला असेल तर फर्स्ट इयरचा अपलोड करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी आपल्या मुलाचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। राशन कार्डमध्ये मुलाचं नाव असणे आवश्यकच आहे, तरच आपली स्कॉलरशिप आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हिजिटिंग डेट, ज्या दिवशी आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला भेट द्यायची आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे। मी तारीख सिलेक्ट करून घेतो। या ठिकाणी फेब्रुवारीचा महिना संपूर्ण फुल आहे, तर ह्या ठिकाणी मी मार्च महिन्याची तारीख सिलेक्ट करून घेतो। ह्या तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन लेबर कार्ड ऑफिसला उपस्थित राहायचं आहे।
जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते. त्यानंतर ह्या ठिकाणी टिक करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. ह्या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करून प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही स्कीम पाहू शकता E02 आणि आपल्याला स्कॉलरशिपचा लाभ 10,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन आणि ही प्रिंट घेऊन आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला उपस्थित राहायचं आहे. जी आपण तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला, तरच आपलं व्हेरिफिकेशन होऊन स्कॉलरशिप आपल्या अकाउंटला पडणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.